सुप्रभात मित्रांनो, धार्मिकता आणि अध्यात्म या विषयाला वाहिलेल्या आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पाप आणि पुण्य हा एक मानवी आचरणाचा एक अदृश्य असा एक भाग आहे. आणि मग भारतीय अध्यात्मामध्ये पाप आणि पुण्य ह्या दोन संकल्पना इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की व्यवहार, संस्कार, निष्ठा, भीती आणि नैतिकतेच्या त्या केंद्रस्थानी उभ्या असतात. अनेकदा आपण म्हणतो की देव केला की खेळ मागे लागतो आणि मग पूजा, व्रत, वैकल्य करूनही, उपवास करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. उलट आपल्या माग गंडात्र लागतात किंवा अनेक संकट आपल्या समोर उभी राहतात आणि मग त्या संकटाला तोंड देता देता आपण कुठेतरी ढासळून जातो. आणि मग यातून प्रश्न निर्माण होतो की मग आपण नेमकं पाप करतोय की पुण्य करतो. मग प्रश्न हाही उभा राहतो की पाप म्हणजे नेमकं काय आणि पुण्य म्हणजे नेमकं काय. मग त्याचं मोजमाप कोण ठरवतं किंवा कोण करतं किंवा त्याचं मोजमाप कसं करायचं. मग नैतिक आध्यात्मिक चौकट नेमकी कशी तयार होते. त्याचा मानवाच्या जीवनावर तिचा प्रतिकूल अनुकूल जो काही प्रभाव असतो तर तो कसा पडतो किंवा खोलवर तो कसा जातो. तर मग याच्यामध्ये जे काही अध्यात्मशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, की याच्यामध्ये आपल्या हा बाह्य देखावा करत असताना मग न कळत कुठेतरी आपल्या हातून पाप घडतं. आणि मग आपण ज्याला समजतो पुण्य आहे तर ते पुण्य न होता त्या गोष्टीतून अदृश्यपणे किंवा अजाणतेपणे आपल्या हातून एक प्रकारचं पापच घडत असतं. आणि मग हे पाप घडत असताना मग त्याच्या जे परिणाम असतात तर मग हे परिणाम माणसाच्या कर्माचे परिणाम. कारण तुमच्या आमच्यावर लक्ष ठेवणारी ही कुठली तरी एक अनाकलनीय एक शक्ती असते आणि ही शक्ती तुमच्या कर्मावर सातत्यानं लक्ष ठेवत असते. मग त्या दृष्टीनं जी काही आपल्याला अष्टांग योग साधना सांगितलेली आहे, यम, नियम, आहार, विहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, तर याच्यामध्ये जे प्रामुख्यानं जे काही 2-3 नियम सांगितलेले आहेत की आपला आहार कसा असला पाहिजे, आपला विहार म्हणजे वागणं, आचरणं कसं असलं पाहिजे, डोळ्यांनी काय पाहिलं पाहिजे, डोळ्यांनी काय नाही पाहिलं पाहिजे. आपण जर एखादी महिला गावखेड्यामध्ये किंवा एखादा पुरुष गावखेड्यामध्ये दररोज सकाळी मंदिरात जात असेल आणि त्या मंदिराच्या वाटेवर जात असताना रस्त्यावर जर त्या गटारं असतील किंवा चिखलातून जावं लागत असेल तर साहजिकच तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते की त्या जर गटार रस्त्यावर पाणी सोडणाऱ्याला नकळत कुठेतरी आपल्या मनाचा जो काही तळतळाट म्हणतो आपण तर तो अदृश्यपणे लागत असतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण देवाला जातो किंवा याला जातो आणि मग कुठेतरी आपणच आपलं सांडपाणी रस्त्यावर सोडतो. मग त्या गोष्टीचा इतरांना त्रास होतो कळत कळत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्या वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून, आपल्या खाण्यातून, पिण्यातून, कृतीतून ह्या समोर येत असतात. आणि मग त्या गोष्टीचे कुठेतरी आपल्यावर अनुकूल प्रतिकूल परिणाम हे होत असतात. बऱ्याचदा असं म्हणतो की बस देव केला की त्याच्या मागे देव परीक्षा पाहतो, संकट येत असतात. मात्र तुम्ही जर चांगला हेतू उद्देश ठेवून जर श्रद्धेनं देवाची पूजा केली, तुमचं मन साफ असलं आणि ह्या ज्या काही अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत किंवा पतंजलीचे जे काही अष्टांग योग साधनेचे मार्ग आहेत तर त्याचं अनुकरण करण्याचं, ध्यान, धारणा, समाधीपर्यंत गेलं पाहिजे असं मी म्हणणार नाही. परंतु पहिल्यांदा आपण आपल्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे, बदल करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा सांगितलं जातं की बा एखादी आपण देवाऱ्यासमोर बाळ जपायला घेऊन बसतो, तिकडे सुनेवर धावत असतो किंवा आणखीन कोणावर तरी खेचत असतो, आपलं लक्ष दुसरीकडेच लागलेलं असतं. तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजे आणि त्याच्यापेक्षा मग देवाची पूजाच नाही केलेली बरी. आणि या माध्यमातून आपण ह्या गोष्टी समजून घेत असताना कुठली पूजा केली पाहिजे, कुठलं व्रत केलं पाहिजे या गोष्टीवरही आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.